नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आपण नेहमी गाडी आपल्याकडे फिटिंग झाल्यानंतर आपण त्याचं जो काही फिटिंग क्वालिटी वगैरे आहे ते दाखवतो. गाडी चालवल्यावर परफॉर्मन्स वगैरेचा कस्टमरचा जो फीडबॅक आहे तो दाखवतो. आज गाडी आपण आली आपल्याकडे रेनॉल्ट टायगर 2022 ची आहे. 1 वर्षापूर्वी आपण याच्यामध्ये सीएनजी इन्स्टॉल केला होता आणि 1 वर्षानंतर सर आपल्याकडे आज जे आले ते सहज म्हणजे इन्स्पेक्शन करायला की बाबा गाडी कशी त्याचं फिटिंग वगैरे व्यवस्थित आहे का ते बघा असं दाखवायला म्हणून आलेत. आणि त्यांच्याकडनं आपण वर्षभर कसा काय एक्सपिरियन्स आहे त्यांचा तर ते आपण जाणून घेऊ की काय वाटलं. म्हणजे फिटिंग पण दाखवतो की जे आपण जी वर्षभरापूर्वी फिटिंग केली आहे त्याच्यामध्ये कुठलाही एक स्क्रू सुद्धा इकडे तिकडे हल्लेला नाही, तशीच्या तशी सगळी फिटिंग आहे म्हणजे दिसते तसंच. तर मला सांगा आता की 1 वर्षापूर्वी आपण फिटिंग केली तेव्हा तुमचा जो एक्सपिरियन्स होता आणि परफॉर्मन्स वगैरे आणि फिटिंग क्वालिटी तसंच आहे का आता पण? क्वालिटी तर एक नंबरच आहे साहेबांची, कारण त्या क्वालिटी बघूनच मी यांच्याकडे आलो होतो. आणि फिटिंग जबरदस्त आहे. ते काय एकदम टेक्निकल पद्धतीने ते फिटिंग करतात. म्हणजे मी पूर्णपणे 1.5 दिवस ऑब्झर्व केलं होतं. म्हणजे एकदम परफेक्ट भाऊ. आता याच्या व्यतिरिक्त काही कुठली संज्ञा देऊ शकत नाही आपण. परफेक्टनेस पण जो पण त्यांचं स्वतःचं समाधान होत नाही तो पण ते त्याचं जे बेनिफिट आहे ते आपल्याला दिसतंय का? म्हणजे 1 हो वर्षानंतर दिसतंय. मला पूर्णपणे 0 प्रॉब्लेम आहे गाडीचा. तर मी जवळजवळ 15,000 किलोमीटर वापरले 13-14 महिन्यात. मला 0 प्रॉब्लेम आहे. फक्त चला भाऊ इकडे आलो होतो कामानिमित्त, तर मग साहेबांना फोन केला, म्हणलं आहे का तुम्ही, मला थोडी आता 1.5 वर्ष झालं, जवळजवळ 14 महिने. एक चला ऑब्झर्वेशन करून घ्यावं त्यांच्या हाताने थोडंफार, म्हणून या हिशोबाने आलो. तर मला पूर्णपणे 0 म्हणजे 0 प्रॉब्लेम आलेला आहे. सेम इंजिन आहे आणि गाडीचं वजन जे आहे ते जास्त आहे. ट्रायबर आपली आराम म्हणजे ट्रायबर जे आहे ते एसी मध्ये 26-27 ॲव्हरेज आतापर्यंत हायवेला काढलेलं आहे. नॉन एसी मध्ये 30च्या वरती जाते, 30च्या आसपास वरती म्हणलं तरी चालेल. टायगरने आतापर्यंत किती काढले म्हणजे ॲव्हरेज? जनरली 23 ते 24 हायवेला ॲव्हरेज देते आणि माझ्या मते खूप चांगलं आहे. कारण पेट्रोलवर मला हायवेला एवढं ॲव्हरेज म्हणजे कधीच मिळालं नव्हतं. त्यामुळेच मी तो निर्णय घेतला होता की सीएनजी करायचे. आणि साहेबांचा नंबर भेटला, व्हिडिओ बघितले, योगायोगाने ते म्हणजे मी पूर्णपणे समाधानी आहे. बघ की साहेबांकडे किट बसवली तर पूर्णपणे समाधानी आहे. मला काही 0 अडचण आलेली आहे. एक आता तसं रनिंग त्यांचं खूप सरांचं झालं नाहीये. 15,000 किलोमीटर झालंय वर्षभरामध्ये. तरी 15,000 किलोमीटर म्हणजे जर घरगुती वापर असेल तर भरपूर यूज आहे तसा. 15,000च्या हिशोबाने भरपूर आहे. 1 वर्षामध्ये 15,000 किलोमीटर गाडी चालणं चांगला यूज त्यांचा झालेला आहे. तर मी तर फिटिंग क्वालिटी दाखवतो की फिटिंग क्वालिटी कशी म्हणजे आज आतापर्यंत आपण जेव्हा केली होती तेव्हा तशीच आहे का. आणि यांचा व्हिडिओ सरांचा आपल्या 1 वर्षापूर्वी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो आपल्याला बघायला मिळेल. जर बघायचा असेल तर मी लिंक टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये. आणि फिटिंग क्वालिटी पण दाखवतो की तेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर सेम तसंच म्हणजे एकही त्याच्यातले एक टाय क्लिप सुद्धा इकडची तिकडे झालेली नाहीये वर्षभरामध्ये, आजूबाजू काही नाही. तर मी फिटिंग क्वालिटी दाखवतो. तर हा गाडीचा आपण इंजिन बी बघू शकतो. रेनॉल्ट टायगर 2022 मॉडेल आहे. रेनॉल्ट टायगर आहे आणि 1 वर्ष झाले आपण मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी 26/4/2025 आणि 25/4/2028. तर त्याचं जे पुढचं हे तर आपण गाडीची फिटिंग केली ते 26/4 ला केली आहे. तर हे आपण प्लेट बघू शकतो. मोटोजेनचं किट आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलं होतं. या ठिकाणी आपण ईसीएम लावलंय, त्याला प्रॉपर ब्रॅकेट जे आपण बॅटरी कनेक्टर आपण जे लावले होते ते तसेच्या तसे अजूनपर्यंत आहेत. पाठीमागे रिड्युसर लावलाय, तो रिड्युसर या ठिकाणी आपण बघू शकतो. वायरिंग बघितली तर आपली वायरिंग आणि कंपनीची वायरिंग खाली, तर त्याप्रमाणे तिला प्रॉपर तिचं जशी आहे तशी अजूनपर्यंत टायक्लिप वगैरे सगळ्या तशाच्या तशा. वायरिंगची क्वालिटी आपण बघू शकतो. 1 वर्षानंतर काही हल्लेलं नाही, काही झालेलं नाही. या ठिकाणी आपण इंजेक्टर रेल बसवली आहे. ती इंजेक्टर रेल सुद्धा 1 वर्षानंतर तशीच्या तशी, अजिबात काही तिच्यामध्ये बदल झालेला नाही किंवा त्याच्यात कुठं काही हे नाही, तुटफूट नाही म्हणता येईल आपल्याला तसं काही. पाठीमागे आपण त्याची लो प्रेशर पाईपलाईन बघू शकतो, एकदम व्यवस्थित आली आहे. आणि हा गाडीचा इंजिन बे नीट अँड क्लीन, एकदम व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाही आतापर्यंत. तर अशा प्रकारे हे गाडीचा आपण 1 वर्षानंतर आपण रिव्ह्यू बघतोय. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.